चलो असंच जा इथनं जा हां असंच चलो गेले वरती आकडे पडायला काय बोला आता स्पीकर जवळ म्हणजे आवाज हे मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। पहिले नमन माझ्या त्या वीरांसाठी ज्यांनी हा देश समृद्धतेने घडविला। दुसरे नमन त्या सर्वांसाठी ज्यांनी हा देश परक्यांकडून सोडविला। नमस्कार माझ्या भारत मातेच्या तिरंगी ध्वजाला प्रणाम करून मी कुमार परितोष विनायक पाटील आपल्या सर्वांना 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। 26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातला एक सुवर्ण दिवस मानला जातो, कारण आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अभ्यास केला, खूप परिश्रम घेतले देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि देशाची प्रगती साधण्यासाठी संविधान रूपी लिखित राजघटना देशाला समर्पित केली आणि आपला देश लिखित घटनेवर चालणारा जगातील सर्वात मोठा देश बनला। या संविधानामध्ये 448 कलमे आणि 12 परिशिष्ट आहेत। या संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री सर्वांना दिली। प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची हिंमत केली। प्रत्येकाला त्यागाच्या धड्यासोबत वाघाचा रुबाब दिला। प्रत्येकाला शान आणि मान दिली। संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नसून देशाला काय द्यायचे याचे तंत्र आणि देशाकडून काय घ्यायचे याचा मंत्र आहे। संविधानाने जेवढी कर्तव्य सांगितले आहेत त्यापेक्षा जास्त हक्क बहाल केले आहेत। अशा या क्रांतिकारी अद्भुत व अभूतपूर्व महान कार्याला नतमस्तक होऊन कृतज्ञता वाहण्याचा आजचा दिवस। गेल्या 75 वर्षांमध्ये आपण केलेल्या कार्याचा आलेख मांडण्याचा आजचा दिवस। आजपर्यंत आपण अनेक मोठे विश्वविक्रम नोंदवले, प्रगतीच्या कळसाला गवसणी घातली, समृद्धतेचे अनेक ऐतिहासिक मनोर उभे केले, पण अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आपण योग्य न्याय देऊ शकलो नाही। मला सांगा, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आज स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले आहे का? शिक्षणाची दारे सर्वांसाठी समान आहेत का? आरोग्याच्या सुविधा सामान्यांना परवडतात का? अगदीच निस्वार्थपणे सामान्यांना घरकुल दिले जाते का? संपूर्ण बेकारी हटवू शकलो का? शेतकरी काहीतरी खरा राजा झाला आहे का? आणि अगदीच खरे सांगायचे झाल्यास हम सब एक है असे म्हणतो, पण त्या एक है या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यास आपण काय कमवतो त्यापेक्षा आपण काय गमवत आहोत याचा विचार काळजाला पकडून टाकणार आहे। खरं तर आजच्या दिवशी म्हणजे 75 वर्षापूर्वी आपण प्रजासत्ताक बनलो, म्हणजे आपला देश लोकशाही तत्वावर चालणारा जगातील सर्वात मोठा देश बनला। याचा अर्थ लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही हे सर्वांनाच ठाऊक आहे। पण आज खरंच लोकच सरकार चालवतात का? आणि चालवले तर ते लोकांसाठीच असते का? घटनेने घालून दिल्याप्रमाणे एका सरकारचा कालावधी असतो 5 वर्षांचा, पण त्यापैकी एक दिवस असतो सरकारचा लोकांचा, तो म्हणजे निवडणुकीचा दिवस। त्यानंतर 4 वर्ष 364 दिवस मात्र सरकार कुणाचं असतं आणि ते कुणासाठी असते हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही। खरं तर लोकशाही 4 मजबूत कामावर उभे आहे। त्यापैकी पहिला काम म्हणजे समाज व्यवस्था, ज्यामध्ये आपली संस्कृती, धर्म आणि सभ्यता जोपासली जाते। प्रत्येकाला त्याचा हक्क आणि अधिकार दिले जातात। मात्र लोकशाहीच्या 75 वर्षानंतर सुद्धा आपल्या समाज बांधवांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत असेल तर लोकशाहीचा पहिला काम सुरक्षित आहे का याचा विचार करावा लागेल। शिक्षण व्यवस्थेला आपण लोकशाहीचा दुसरा काम मानतो, कारण शिक्षण हे प्रगतीचे आणि परिवर्तनाचे उत्तम साधन मानले जाते। आज सामान्यांच्या खिशाला न परवडणाऱ्या मोठमोठ्या ट्युशन फी आणि अवाढव्य डोनेशन ओझ्याखाली चिरडण्यापेक्षा शिक्षणाची गंगा श्रीमंताच्या संघात वाहिलेली बरी, म्हणून सामान्य माणूस शिक्षणापासून दूर पळत आहे। पण हे बेकारीचे सर्वात मोठे कारण असून यातून स्वावलंबी आणि स्वाभिमानी तरुण कसा निर्माण होईल या उलट शिक्षणाची दिशा आणि दशा देशाला कुणीकडे नेत आहे याचा मागोवा सुद्धा जरूर घ्यावा लागेल। स्वच्छ आणि पारदर्शी न्याय व्यवस्थेला आपण लोकशाहीचा तिसरा काम मानतो, कारण आर्थिक मक्तेदारीला लगाम घालून सामाजिक सरोकार राखण्याचे पवित्र काम न्याय व्यवस्था पाहत असते। पण कोर्ट कचऱ्यांचे वाढते प्रमाण देखील देशाच्या सुरक्षेला सुरुंग लागण्याचे संकेत देत असतात। भ्रष्टाचार कागदोपत्र दिसत नसतात तरी तो दलाल म्हणून
पेन्शन यासारख्या शासकीय योजना सुद्धा कमिशनच्या विड्याशिवाय रंगत नाहीत. अहो एवढ्याच काय, रात्रंदिवस काबाड कष्ट करून घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकाचा हमीभाव सुद्धा एसी रूम मध्ये बसून एजंट ठरवतात. वेळोवेळी समाजाला जागृत करून समाजात दबलेला आवाज बाहेर काढणारा व योग्य मार्ग दाखवणारा लोकशाहीचा चौथा काम म्हणजे प्रसार माध्यमे. पण आज हे सगळं विचित्र आणि विदृश्य दृश्य पाहून असे वाटते की बहुतांश प्रसार माध्यमात श्रीमंतांच्या पिंजऱ्यातला पोपट होऊन मिठू मिठू बोलण्याऐवजी मिठू मिठू बोलताना दिसत आहे. मित्र, आज मी ते लहान तोंडाने किती बोललो त्यापेक्षा मी काय बोललो याचे मोठ्या मनाने चिंतन झाले तर आपल्या भविष्याची पर्वा करावीच लागणार नाही असे मला वाटते. या बिघडत चाललेल्या देशांतर्गत स्थितीला कोणतेही सरकार जबाबदार नसून आपणच त्याला कारणीभूत आहोत. आज सरकार नवनवीन संधी अनेक योजना उपलब्ध करून देत आहे, पण काही समाजकंटक राजकीय सूडबुद्धीने त्याला विकृतचे स्वरूप देऊन गावात देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न आपल्याला वेळीच आणून पाडावा लागेल. आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर आपल्या देशाने खेळ, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये गरुड झेप घेतले आहे. देशाची सीमा, रस्ते, धार्मिक व पर्यटन स्थळे यामध्ये होत असलेली प्रगती आपल्या समृद्धतेचे प्रतीक बनत आहे आणि हा बदलच लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करणार आहे. आणि एक दिवस हे सर्व प्रलंबित प्रश्न निलंबित होतील याची मला पूर्णपणे खात्री वाटते. त्यासाठी आम्ही जागृत राहूया आणि सक्षम बनूया. एवढ्यावर मी ते थांबलो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय संविधान, जय महाभारत.